माळी माळी कुणबी च्या नावानं आंघोळ करतात. आज यांच्या नावानं आंघोळच करून टाकतो. हाय काय नाही काय. सर रागच तेवढा आला होता. त्याला लग्नात बोलावलं, पत्रिका दिली, लग्नात गेलो आणि लग्नात गेल्यानंतर असं हाकलून दिलं. म्हणजे काय झालं होतं, आमचा एक मित्र होता सखाराम परांजपे. माझ्या मित्राचं नाव सगळेजण बोललं पाहिजे, कारण या विश्वात सगळ्यात प्रथम जर बोलण्याचा अधिकार कुणाला मिळाला असेल तर तो भारतीयांना मिळाला आहे आणि तो दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर त्यांनी म्हटलं लग्नाला चला. सकाराम बोलला लग्नाला चला. म्हटलं चला. बरं हे बामणं लग्नात बोलवत नाही आणि बोलवलंही तर पत्रिकेवरच लिहितात फक्त दोघांनीच यायचं. हे गंमत सांगतो. एकदा मी माझ्या मित्राकडे गेलो होतो आणि बसलो. तो म्हणाला मी चहा घेऊन येतो. आम्ही बसलो. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, आला. अरे चला. अरे पण चहा घेऊन येतो असं म्हणाला होता ना. नाही, मी असं म्हणालो की मी चहा घेऊन येतो. व्यवसाय. आता बरं मला राग आला. आपल्या लोकांना सर रागच येत नाही. आणि समजा राग आलाय तर आई घरातला माणूस राग कुणावर काढतो? इतर राग येत नाही. फेरलांजी झालं, अनेक गोष्टी झाल्या, अन्याय झाला, पण बोध सोडून कुणालाच राग आला नाही. मला राग आला. मी घरी आलो, गाठ पाण्यानं आंघोळ केली तरी माझा राग जात नव्हता. रोमा रोमा रक्ताच्या थेंबा थेंबा एकच प्रश्न, तू आमच्या देवा ब्राह्मणांच्या लग्नात आला त्यामुळे आमचा धर्म बुडाला. मला झोप नाही. मी ह्या कळावरून त्या कळावर, त्या कळावरून ह्या कळावर. अचानक रात्रीचे 2-3 वाजले असतील. माझ्या लक्षात आलं की हा आपला अपमान होतो आहे. माझा अपमान झाला. तसेच या देशातील शूद्रातिशूद्र बहुजनांचा हजारो वर्षापासून अपमान होतो आहे आणि ते तो सहन करत आहे. कारण यांना ज्ञान नाही. ते ज्ञान आपण दिलं पाहिजे. आपण यांना शहाणं केलं पाहिजे. आणि मग माझ्या लक्षात आलं जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा सांगता येत नाही हो. आम्ही एखाद्या कॉलेजला जातो, त्यांना विचारतो जिच्या हाती पाण्याची दोरी सांगता येत नाही. हा, पण त्यांना जर असं जरी केलं असं थोडस, मग आम्ही पण एक हे केलं. अटक मटक चटक भटाच्या शेंडीला धरून आपट शांताबाई. तर म्हटलं आपण त्यांना शहाणं करायचं. आणि जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाचा मुद्दा आहे नव्हे. जिच्या हाती शिक्षणाची दोरी, जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाचा मुद्दा आहे. आणि मी ठरवलं की मी माझ्या बायकोला शिकवायचं. माझ्या बायकोचं नाव इकडेच माहिती, इकडे माहित नाही वाटत. माझ्या बायकोचं नाव आणि मग मी ठरवलं तिला शिकवायचं, तिला ज्ञान द्यायचं. आणि शिकवायचं कसं? अ म्हणजे अन्यायाला प्रतिकार, क म्हणजे कर्मकांडाला मूठ माती,
आणि ब म्हणजे बडव्यांचा नायनाट. तुम्ही काय शिकता? ए फॉर क्या बात. हे असं आहे सर. ए फॉर ऍपल सुरू आहे ना, म्हणून आपल्याला हे कार्यक्रम घ्यावे लागतात. संडे मिशन क्या बात आहे. ह्या दादांना टाळ्या वाजवा. म्हणून संडे मिशन चालवावं लागतं. हे कारण आहे. नाही तर संडे मिशनची गरज होती का सर? ए फॉर आंबेडकर म्हणा. आणि ए फॉर आंबेडकर म्हणता म्हणता ए फॉर अण्णाभाऊ साठे म्हणा. जग बदल घालून खावं सांगून केले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. घे गिरीवरती घाव सांगून गेले मला भीमराव. 3 दिवस शाळेत गेलेले माझे अण्णाभाऊ यांच्या साहित्यावर आज लोक PhD करतात. आणि मग अण्णाभाऊंनी बाबासाहेबांना गुरु मानलं की नाही? मानलं की नाही दादा? बरं, अण्णाभाऊंनी कुणाला गुरु मानलं? बाबासाहेबांना. बाबासाहेबांनी कुणाला गुरु मानलं? ज्योतिबा फुल्यांना कोणी गुरु मानलं? बाबासाहेबांनी. आणि ज्योतिबा फुलेंनी गुरु मानलं छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांनी गुरु मानलं संत तुकाराम. आणि मला इथं बोलाल का? अण्णाभाऊंनी गुरु मानलं. बोलत राहायला पाहिजे आपण. अण्णाभाऊंनी गुरु मानलं, बाबासाहेबांनी गुरु, ज्योतिबा फुलेंनी, शिवाजी महाराजांनी. आवाज कमी येतोय. आणि शिवाजी महाराजांनी आणि तुकाराम महाराजांनी गुरु मानलं तथागत भगवान गौतम बुद्धांना. आहे का कोणी कोणा जातीचं पातीचं की गुरु मानताना जात बघितली पात बघितली का? मग तुम्ही आमच्या नावानं ह्या दुकानदाऱ्या का सुरू करता आहात? आंतरजाती विभाग राहा, आंतरजाती लोकांनी चांगलं राहा हे आम्ही सांगितलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं. पुन्हा एक सांगतो, मी माझ्या मुलाचं नाव ठेवलं यशवंत सावित्री ज्योतिराव फुले. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं यशवंत. माझ्या घराचा क्रमांक सर 395. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली 395. ही नाळ आहे हो. फुले शाहू आंबेडकर ही नाळ आहे. ही विचारांची नाळ आहे. आणि ह्या पद्धतीने आमचे काम सुरू होते. तर मग मी सावित्री माझी बायको सावित्रीकडे गेलो. तिला साहू म्हणायचो, ती मला शेठजी म्हणायची. आम्ही दोघंही एकमेकांचा आदर सन्मान करायचो. मी तिला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नव्हतो. नाव्यांचा संप करण्यामध्ये तिचा पुढाकार होता. आता मी आल्याबरोबर मी काय बडबड केली? मी त्यांचा उद्धार करत होतो. पण आम्ही त्यांचा विरोध करत नव्हतो. आम्ही ब्राह्मणाचा विरोध केला आणि ब्राह्मण स्त्रियांना केशवपन करून त्यांना विद्रूप करू नये म्हणून नाव्यांचा संप घडवून आणला. आम्ही काही ब्राह्मणांच्या विरोधात होतो? काशीबाई पटवर्धनांचा मुलगा यशवंत त्याला दत्तक घेतलं आणि माझ्या इस्टेटीचं त्याला वारसदार केलं. आम्ही काय त्यांची विरोधात होतो? तर मी गेलो बाजारात. सर बाजारात गेलो. बाजारातून आणली पाटी आणि माझी साहू अशी स्वयंपाक करत होती. चुलीवरच्या भाकरी अशी भाकरी धुपायची आणि ताव्यावर टाकायची. असा पोपळा निघायचा आणि असा सुगंध यायचा. मी तिला म्हटलं, साहू बघ साहू मी तुझ्याकरता काय आणलं. तिने अशी भाकर टाकली. पोट जडलं. मला बघितलं म्हणजे शेठजी हा गोल तवा सोडून तुम्ही चौकनी तवा कसा परिस आणला? अडाणी होतो. पण बघा ह्याच अडाणी बाईनं मुक्ता साळवे माझी पहिली विद्यार्थिनी
लवोजी वस्ता साळवे यांची नात जेव्हा निबंध वाचत होती तेव्हा त्या निबंधाचं इंग्रजीमध्ये भाषांतर माझी साऊ करत होती. मी म्हटलं साऊ, अगं अगं हा थावा नाही, ही पाठी आहे आणि मी तुला पाठीवर शिकवणार आहे. त्याची ती मारी नको 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 नको. शेठजी बायांनी अक्षर शिकली की त्याच्या अळ्या होतात आणि त्या घरधण्याच्या अन्नात जातात आणि धनी मरतो. म्हटलं कसा हो, हे तुम्ही आया बायांनी शिकू नये म्हणून ह्या ब्राह्मणांनी शेठजी भटजींनी तुमचं हे षडयंत्र केलं आहे. सर्व तू शिकली पाहिजे, भाऊ तू शिक आणि आया बायांना शहाणं कर. माझ्या साऊनं माझं ऐकलं आणि माझी साऊ शिकली आणि शिकलीच नाही तर नॉर्मल स्कूल मधून अंतिम वर्षाची परीक्षा पहिल्या क्रमांकानं पास झाली. आणि 1 जानेवारी 1848 दिवस होता. आम्ही 1 जानेवारी का निवडली सांगेल कोणी? आम्ही 1 जानेवारी हा दिवस का निवडला ते करा बरं. 500 भागीला 56, 500 भागीला 28 किती येतात? 56 पाहिले. आणि म्हणून मी 1 जानेवारी 1848 ला ह्या पुण्यात महिलांसाठी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि आम्ही शाळा सुरू करणार त्याबरोबर सगळ्या पेठेमध्ये आमची चर्चा. त्यांच्या पेठेचं नाव बघा, सारसबा, तुळशीबा. त्यांची नाव बघा, सहस्त्रबुद्धीची दोन्ही पूर्ण बंद बुद्धी. नाव सहस्त्रबुद्धे. कुलकर्णी. आणि आमची नाव हागे, वाघमारे, रेणपडे. हे नाव आम्ही सांगितलं की आपली ही आडनावं बदलवा तर त्यांची चर्चा सुरू झाली. कुलकर्णी, अहो कुलकर्णी इकडे या. सहस्त्रबुद्धे, अहो कुठे बघता इकडे. जोशी, अहो त्या ज्योत्याने मुलींसाठी शाळा सुरू केली. राम 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 राम. धर्म बुडाला आणि एकदा का या मुली शिकल्या तर धर्म बुडेल हो, धर्माचा सत्यानाश होईल. राम 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 राम. मला नाकात बोलता येते की नाही? मला बोलता ब्राह्मणासारखं. म्हणजे पोटातून बोलायची सवयच नाही हो. जे बोलायचं घरच्यातून बोलायचं. तर आणि पुन्हा आमचे एक मित्र होते विष्णू शास्त्री चिपळूणकर. ते नेहमी म्हणायचे, ज्या ज्योत्यानं ज्या शाळा सुरू केल्या त्या शाळा भामुर्डा ते हडपसरच्या पलीकडे जाणारच नाही. आज विष्णू शास्त्री चिपळूणकरांना कोण ओळखतोय? पण तुमच्या ज्योतिराव फुल्यांना आज जगात. त्यांनी असा गजब केला. पण आम्ही शाळा सुरू केली आणि आम्हाला मदत केली ना. आम्हाला ब्राह्मणांनी मदत केली, विष्णू भिडेंनी आम्हाला वर्गणी दिली आणि त्याच्यावर त्यांचं भिडेवाडा पण दिला. सदाशिव गोवंडे आमच्या मित्राने महार मागांसाठी शाळा सुरू करण्यासाठी त्यांनी त्याची जागा दिली गंजपेठमध्ये आम्हाला. हा काही चांगले ब्राह्मण आहेत. आता काही असतात, आता ते प्रत्येक ठिकाणी आहेत चांगले वाईट लोक असो. तर सव्वाली 1 जानेवारी 1848 दिवस. आणि मग तुम्हाला पुन्हा सांगतो, माझी आई सगुणा आई. मी माझ्या आईला नेहमी विचारायचो, सगुणा आई
म्हणजे माझा सांभाळ माझ्या सगुणा आत्यानं केला लहानपणी, आणि माझी आई लहानपणीच वारली होती. तेव्हा मी विचारलं की आई माझा वाढदिवस कधी असतो ग? तेव्हा सगुणा आई मला सांगायची, ज्योती हे बघ, ज्या दिवशी शनिवार वाड्याला आग लागली ना त्या दिवशी जन्म झाला. तर साववाली दादांच्या पाया पडली, माझ्या पाया पडली आणि मला म्हणाली, शेठजी मला नवीन साडी पाहिजे, मला नवीन पुस्तकं पाहिजे, नवीन पाटी पाहिजे. आणि तिनं घेतलं आणि भारतातील ही पहिली शिक्षिका या बायांना मुलींना शिकवायसाठी घराबाहेर पडली. लोकांनी तिला दगड मारले हो, दगड मारले. अशी साऊ जात होती. एका बाईनं शेण घेतलं, माती घेतलं आणि तिच्या अंगावर ते घाणेरडं पाणी टाकलं आणि म्हणाली, उलटे देवा धर्माचा सत्यानाश करून धर्म बुडवते आहेस, तुझा सत्यानाश होईल, सत्यानाश. आणि तिच्या अंगावर घाणेरडं पाणी टाकलं तरी आपली साऊ डगमगली नाही. साऊ पुढे पुढे जात होती. तितक्यात एका मातेविरुद्ध दगड उचलला आणि तिला फेकून मारला आणि नेमका दगड साऊच्या कपाळाला लागला. कपाळातून फळा फळा रक्त व्हायला लागलं. पण साऊ म्हणाली, मारा, अरे मारा, तुम्हाला दगड मारायचे ते मारा, पण मी बायांना शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज जागतिक कीर्तीचं पुणे विद्यापीठ आहे. ज्यांनी दगड मारले त्यांचं नाव विद्यापीठाला नाही दिलं, तर ज्या मातेनं आया बहिणींना शिकवायसाठी दगड धरले तिचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. सांगायचा मुद्दा हा, अजूनही दगड द्वारपेठेमध्ये आहेत, त्या दगडांना शेंदूर फासू नका आणि आम्हाला देवत्व देऊ नका. आमच्या मिरवणुका काढून आचकट विचकट गाड्यावर नाचवू नका, डीजेच्या गाड्यावर नाचवू नका. आणि आमच्या मिरवणुकाच काढायच्याच असतील तर पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करा आणि हातात मेणबत्ती घ्या आणि बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामीचा जय घोष करीत आमच्या. तर ह्या पद्धतीनं आमचं काम सुरू होतं. कामाच्या निमित्तानं आम्ही मुंबईला जायचो आणि मुंबईमध्ये गेलो की आमच्या मित्र नारायण गिराई लोखंडे आमचे मित्र, त्यांनी तुम्हाला सुट्टी दिली, रविवारची सुट्टी दिली. ते आमचे मित्र, आमच्या चर्चा व्हायच्या. आणि त्या दरम्यान जॉन डग्लस नावाचे एक महाराष्ट्रामध्ये आले. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी छापली की मी महाराष्ट्रामध्ये रायगडावर फिरलो पण मला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दिसली नाही. मी ठरवलं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधायची आणि या महाराष्ट्राला त्याचा खरा बाप कोण आहे हे दाखवूनच द्यायचं. आम्ही सकाळी सगळे मित्र, आम्ही फावडा धडी हे सगळं घेऊन निघालो आणि रायगडावरचा मंद असा सुंदर असा वारा सुटला होता आणि आम्ही बघत होतो सगळीकडे, पण आम्हाला महाराजांची समाधी दिसत नव्हती. ज्या राजानं सांगितलं की शेतकऱ्याच्या गाडीलाही हात लावू नका, त्या राजाची समाधी बंदिस्त झाली होती. अचानक एके ठिकाणी मला ढिगारा दिसला आणि मला असं वाटलं की या ठिकाणी माझ्या राजाची समाधी असली पाहिजे. मी ते माझ्या मित्रांना बोलावलं आणि ते सगळा ढिगारा आम्ही स्वच्छ केला, पाणी आणलं, सारवलं आणि रानात आणली आणि त्याच्यावर समाधीवर टाकली. आणि मी म्हटलं, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की
खालच्या त्या रामभटानं ऐकली आणि तो धावत धावत आला. त्याने आम्ही वाहिलेली फुलं लाथीनं फेकून दिली आणि म्हणाला, अरे तुम्ही हे काय केले? शिवाजी शूद्र, आम्हीच त्याला पेशवाईमध्ये काढून टाकला होता आणि तुम्ही त्याला पुन्हा वर काढला आणि काढला तर काढला, त्याची पूजाही केली. पण आता पूजा केलीच आहे तर आमची दक्षिणा कशाला बुडवता? बघा बघा ते त्या बघू दक्षिणा. मी त्याचं ज्या असे घाणेरडी विचार येतात त्याचं डोकं पकडलं आणि शिंदी पकडली आणि म्हटलं, अरे आमच्या राजाला जिवंतपणी तर छळलंस आणि मीडियावर देखील छळत आहात. अजून जर आम्ही त्याला 2 मिनिट ठेवलं असतं तर जे कळगुणला आमच्या आजोबांनी केलं तेच आमच्या हातून झालं असतं. पण आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचारांचे वारसदार. आणि हे करून मी पहिल्यांदा जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर 108 ओळीचा पोवाडा लिहिला आणि जगामध्ये पहिली जयंती, पहिली शिवजयंती तुमच्या या ज्योतिराव गोविंदराव फुलेंनी साजरी केली, तुमच्या तात्यांनी साजरी केली पुण्याला हिराबा चौकात. हे आमचे काम असते. मला सांगावं कंटिन्यू करायचं. आणि सर एक सांगा आता दादा, H2O म्हणजे पाण्याचा गुणधर्म आहे ना, H2 आणि O पाण्याचं सूत्र आहे. कधी असं होतं का? H2O असं नाही होणार ना. आता पाण्या बघा, आम्ही तर्क वापरला आणि तर्क फक्त जगात वापरलाय. ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध तिघांनी तर्क वापरला. आता मी म्हटलं पाण्याची होते वाफ, वाफेचे ढग, ढगाला वारा लागतो, पाऊस खाली पडतो की नाही, साधा नियम आहे. आता मी म्हटलं मी बाथरूम मध्ये गेलो आणि आंघोळ केली, छानपैकी आंघोळ वगैरे केली अशी मस्त. आणि आता हे बाथरूम मधलं पाणी आलं सर बाहेर, उन्हानं पाण्याची झाली वाफ, वाफेचे ढग, ढगाला वारा लागला आणि पाऊस आला आणि नेमका हा पाऊस ब्राह्मणाच्या विहिरीत पडला. आणि मग ते म्हणे, अय्या किती सुंदर पाणी, किती सुंदर पाणी. मला सांगा हा पाऊस कुठला? तर दादा सांगायचं मग ते भर दुपारची ऊन होती, ऊन मी म्हणत होती आणि माझ्या मागांची लहान मुलं आया बहिणी पाण्यासाठी खेळत होती. ओ माय पाणी वाळ, ओ माय, ओ माय, ओ माय पाणी वाळ, ओ माय. हे पाणी असं रस्त्या म्हणतात, मी सावळून ते पाणी माझ्याकडे घेतो आणि माझ्या लहान मुलांना बसतो. सकाळपासून पाण्याचा एक थेंब नाही घेतला. माय पाणी देव. हातभर पाण्यासाठी अशी पाणी नाश करत होती. पण एकाही ब्राह्मणाला मागांना पाणी पाजावं याची बुद्धी होत नव्हती. ताने वाचून माग मेला तरी ब्राह्मणाला दुःख नाही. जगात दुर्गणी कळचेठी असं ज्योती म्हणे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आम्ही आरती केली गणपतीवर, माहिती आहे, पशुशिरी सोंड पोर मानवाचे, पशुशिरी सोंड पोर मानवाचे, पैसे उंदरावर ठेवून या पुढं ठोकितो शेमुड सोंडेतून अंत जास्ती दूर फटा लाडू देतो दादू कोंड देव त्या ठेवी अविद्वान. स्वजाती हितासाठी निर्मिले पाखंड धर्म लंच ज्योती म्हणे. हा विचार आम्ही त्या काळात सांगितलाय. आजपासून 200 वर्ष अगोदर
आणि ही ज्योतिरावांचं 200 वर्ष पूर्ण झाल्याचं आता या 11 तारखेला 200 वर्ष पूर्ण होणार आहे, द्विशताब्दी वर्ष आहे. तर सांगायचा मुद्दा हा की पुन्हा एक ब्राह्मणाला या येत नव्हती की महाराज मागांना पाणी पाजावं. मी बघितलं, म्हटलं या या पाण्याकरता भीक मागू नका, पाण्याकरता भीक मागू नका, या चला चला माझ्या घरी चला, माझ्या गंजपेठ 295 घरी चला आणि वाटेल तेवढं पाणी घ्या. आजपासून पाण्याकरता भीक मागायची नाही. त्यांना पाणी दिलं आणि म्हटलं चला आपण असं समतेचं पाणी निर्माण करू की ह्या बट ब्राह्मणांच्या तोंडचं पाणीच पडायला पाहिजे. त्या म्हातारीनं माझा हातात घेतला आणि म्हणाली, तात्या तुम्ही किती करता हो आम्हा महारामागांसाठी, किती करता? मी म्हटलं मी काहीच नाही केलं, मी फक्त तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलेला माणूस धर्म पाळला, माणूस धर्म पाळला. तर अशी कामं सुरू होती, शाळा सुरू होत्या. आणि तुम्हाला सांगतो माझं आता वय झालं होतं, माझी तब्येत कधी राहत नव्हती. अचानक माझ्याकडे नारायण मित्राची लोखंडे सगळी माझी मित्र आली सत्यशोधक चळवळीची आणि मला म्हणाले की ज्योतिराव तुमचा सत्कार घ्यायचा आहे कोळीवाड्यामध्ये. म्हटलं मी असं काय केलं की माझा सत्कार घेताय? नाही नाही ज्योतिराव तुम्ही खूप काम केलं आहे आणि त्या सत्काराला सयाजीराव गायकवाड येणार आहे. मी म्हटलं चला आपण जाऊया. मी तिथं गेलो, सत्काराला गेलो आणि सत्कार सुरू होता आणि एक आमचा सत्यशोधक कार्यकर्ता त्याने नारा दिला, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा. मी भिकारी नव्हतो, वर्ड गार्डनचा पूल मी बांधला. तुमच्या विटी स्टेशनला मुंबईत कॉर्पोरेशनची इमारत आहे ते तुमच्या तात्यानं बांधली, ज्योतिराव फुल्यांनी बांधली. सयाजीराव गायकवाडांचा जो राजवाडा आहे तो माझ्या पुणे कन्स्ट्रक्शन कंपनीनं बांधला. मी टाटापेक्षा श्रीमंत होतो. माझ्या कंपनीचं उत्पादन 21,000 टनवर होतं आणि टाटाचं 20,000 होतं. पण मी माझा सगळा पैसा गोरगरिबांसाठी खर्च केला. वर्गणी मागून पोट भरण्याचा धंदा मी केला नाही. आणि अशा पद्धतीनं माझं काम सुरू होतं. अखंड म्हणतो आणि थांबतो. सत्य सर्वांचे आधी, सत्य सर्वांचे आधी खर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, आस सत्याची होरे, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व खरे सुख नटानो रे, खरे सुख नटानो रे, सत्य ईशावर पाळे, ज्योती प्रार्थी सर्व लोका, ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ डंभा पेटू नका, व्यर्थ डंभा पेटू नका. जय बुद्ध, जय पूर्ण शो 1 तासाचा आहे. पण आज अशोक जयंती आहे, त्या निमित्तानं आदरणीय आमच्या सर आहेत, सगळे रिस्पेक्ट ओळखीचे आहेत. तुमच्यासाठी आलो, त्याबद्दल तुम्हाला ऐकून घेतलं, माझ्याकडे हात दिली, असा आशीर्वाद
साक्षात ज्योतिबा फुले या सभागृहामध्ये अवतारलेत काय, असा सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आशय आमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये दिसत होता. आणि आपण जे प्रसंग या ठिकाणी ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर रेखाटलेत, मांडलेत. ज्योतिबा फुले असं म्हणायचं. ओके. कारण की ज्योतिबा त्यांना ते कृष्टेनं तिथले ब्राह्मण म्हणायचे, हा ज्योतिबा हा कसलं काय करतो. ज्योतिराव गोविंदराव फुले त्यांच्या सगळ्याच आणि ज्योतिराव गोविंदराव फुले आले. थँक्यू व्हेरी मच सर. माझी चुकी दुरुस्त केल्याबद्दल आपलं धन्यवाद. आपण या ठिकाणी मांडलेल्या प्रसंगामध्ये एक प्रसंग असा उभा झाला की ज्याने आपल्याला माफी असावी, पण एक शब्द मला उच्चारावासा मुद्दामून वाटतो, तो म्हणजे की ज्याने आपल्याला आपली अवकात दाखवली. आणि 4 ओळीमधून मनोज राजा गोसावी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी आहेत, गायक आहेत, गायक आहेत. त्या 4 ओळीमध्ये आपलं सगळ्यांचं जीवन रेखाटतात. आणि मनोज राजा गोसावी म्हणतात की काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता. मंडळी, श्वान म्हणजे कुत्र्याचं आधुनिक नाव, शुद्ध नाव. काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता आणि माझ्या विरोधात सारा गाव होता. मंडळी, काल माझ्याहून श्रेष्ठ श्वानांना भाव होता आणि माझ्या विरोधात सारा गाव होता, पण माझा बाल न बाका करू शकला कोणी, कारण माझ्या पाठीशी ज्योतिराव आणि बाबा भीमराव होता. माझ्या पाठीशी बाबा भीमराव होता. धन्यवाद आदरणीय सुशील सर. आपण या नाट्यप्रयोगामधून या सभागृहाला अतिशय संमोहित आणि मंत्रमुग्ध केले आहे. यानंतर देखील एक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. मी आधीच सांगितलं, समाज प्रबोधन फक्त भाषणांमधून किंवा प्रबोधनातून होत नाही, तर ते वेगवेगळ्या माध्यमाने देखील केलं जातं. आणि या ठिकाणी मी आमंत्रित करतो आता एका नाट्य सादर करण्याकरिता आमच्या आदरणीय कलावंत, प्रसिद्ध कलावंत आहेत साधना गडलिंग. कार्यक्रमात केवळ विचारांची देवाणघेवाण नव्हे, तर कलेच्या माध्यमातून इतिहास आणि संघर्ष जीवन करण्याची परंपरा देखील असते मंडळी. कार्यक्रमामध्ये आता आपण एक असा प्रसंग पाहणार आहोत, एक नाट्यप्रयोग पाहणार आहोत, मी रमाई भीमराव आंबेडकर. हा नाट्यप्रयोग केवळ कथा नाही, तर एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात अखंड साथ देणाऱ्या त्या जीवनसाथी रमाबाई आंबेडकर यांच्या त्यागाचं, प्रेमाचं आणि धैर्याची भावपूर्ण कहाणी आहे. आणि हा नाट्यप्रयोग सादर करणार आहेत प्रसिद्ध कलावंत साधना गडलिंग. मी त्यांना नम्र विनंती करतो आणि आपण सगळ्या मंडळींना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय त्या सुखाच्या शिवेवरती वेदनेचे गाव होते. सूर्यजी कवेत घेई रमातीचे नाव होते. अहो भीमाच्या जीवनाचे मार्ग तरी अष्ट होते. काय हे नाकारता का त्या रमाचे कष्ट होते. पैलतीरी भीम माझा आडवा प्रशांत होता. वाट डोळी साठवली हा हिमालय शांत होता. ओळखलं का मला? मी तुम्हा सगळ्यांची रमाई आणि साहेबांची. आज मला तुम्हाला माझ्या आयुष्याची गोष्ट सांगायची आहे. बालपण म्हटलं की हसणं, खेळणं, बागडणं, लंगडी, लगोरी कर. माय आठवते. पण हे हसण्या खेळण्याचे दिस फार दिस नाही राहिले. मी लहान होते तेव्हा माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात सतत एकच प्रश्न दिसायचा, तो म्हणजे गरिबीचा.
ना माझ्या गळेनं मला आवाज दिला. ओय, माझ्या गळेला मी माय म्हणायचे. ए रामे, खेळत बसलीस होय? भाकऱ्या कापायच्या आहेत की तिकडं? मी जाते या पाणी भराया. होय की ग बाई, येते की, थोडा वेळ खेळू दे की. अगं आज याची झालीस की, चल हो घरी. अगं राम शंकराला पाहिजे. मी हिरमसून खेळण्याकडे बघत तिच्या मागे घराकडे पावले टाकू लागली. हात धुवून भाकऱ्या कापाय घ्यायची. खेळणी नव्हती माझ्याजवळ, हातात बावलीही नव्हती, तर होती घरकामाची जबाबदारी. लहान वयातच शिकले, भूक सहन कराया, अपमान गिळाया. शाळा शाळा म्हणजे स्वप्नच होतं माझ्यासाठी. पुस्तकांपेक्षा घरच्या चुलीची राख या हाताला जास्त ओळखीची होती. आणि म्हणूनच माझ्या आयुष्यात कितीही वादळ आले तरी मी तुटले नाही, डगमगले नाही. माझं बालपण दुःखाचं होतं हो, पण त्याच दुःखानं मला समजलं, दुःख माणसाला खूप काही शिकून जातात, शहाणा करतात. दुःख माणसाचे गुरु असतात. आणि यामधून मी खूप काही शिकले, समजले. आणि याच दुःखाचा डोलारा डोलून मी रमाई झाले. म्हणतात ना, दुःख माणसाचे गुरु असतात म्हणून. बालपण संपलं आणि माझ्या आयुष्यानं पुन्हा एक नवं वळण घेतलं, लग्नाचं. वयाने लहान होते मी तेव्हा, असेल जेमतेम 9 वर्षाची. मनात भीती होती, अनेक प्रश्न होते. नवं घर कसं असल, नवं आयुष्य कसं असल. आणि त्याच वेळेस रामजी बाबा मला पाहायला आले. उंच व्यक्तिमत्व, राजबिंड रूप, डोळ्यात विचारांची खोल नदी आणि बोलण्यातला रुबाब तर काही आवडच. मनात विचार आला, माझा होणारा राजकुमार पण असाच असेल. उंच व्यक्तिमत्व, राजबिंड रूप, डोळ्यात विचारांची खोल नदी आणि बोलण्यातला रुबाब तर काही आवडच. तोही दिवस आठवतो मला. त्याची मी एक गोष्टच आहे म्हणा की, रामजी बाबा सुभेदार माझे मामा गोविंदपूरकर यांना भेटायला आले होते. काही काम असेल त्यांचं. माझ्या मामाने त्यांची आवभगत केली, त्यांना बसवलं. सायंकाळची येड होती. मी दिवाबत्ती करत भजन बिगात होते. जो देखा सो दुखिया देखा, तव घर सुखी न देखा रे, तव घर सुखी न देखा. उदय अस्त की बात कहते हैं, तापस करे विवेका रे, ताकद करे विवेका. जोगी दुखिया जंगम दुखिया, तापस को दुख दूना रे, तापस को दुख दूना. भजन संपलं. मी आरतीचं ताट घेऊन रामजी बाबाकडे गेले. रामजी बाबा भान हरपून माझ्याकडे पाहत होते. ही कोण? माझ्या बहिणीची रखमाची मुलगी. काय सुरेल गाते.
रखमा गेली. त्यानंतर भिकुदाजी, मला कोणी नाही. हा विठू तिचा काका, मॅच म्हणलं या इकडं मुंबईला म्हणून. आणि गौरा शंकर्या तरी जेवून बी लहान आहे. नाव काय तुझं? रामी. भजन तूच गात होतीस नव. अर्थ कळतो का तुला भजनाचा? होय कळतो. मग सांग बरं. जगात दुःखी कोण नाही. सूर्यनारायण उगवतो अन सांच्याला अंधार त्याला गिळून टाकतो. जोगी जंगम तर अधिकच दुःखी असतात. दुःख सगळ्यांनाच भोगावं लागतं. मग दुःखाला चिडायचं कशासाठी? ओझ समजून पुढायचं कशासाठी? ते असतच असं समजून पुढे जायचं. इतका सुंदर अन गहन अर्थ कोणी सांगितलं तूस? माझी बळच सांगितलं. रामजी बाबांनी माझ्या मामा गोविंदपूरकर यांना विनंती केली, तुमची रमा द्या मला सून म्हणून. माझ्या भिवाला शोभेल ती. माझे मामा म्हणाले, तुम्ही चेष्टा तर नाही करत ना? तुमचा भिवा मॅट्रिक झालेला आणि आमच्या रामीला अजिबात लिहिता वाचता येत नाही. तरी पण रामजी बाबांना मी सून म्हणून पसंत पडले. मी असं ऐकलं होतं की त्याचं लग्न ठरलं होतं म्हणे, सवय बी झाली म्हणे. पण काय माहित कोणतं त्याची सवय तुटली. अन रामजी बाबाला समद्या गावाला पंगत द्यायला लागली म्हणे. मला कळलंच नाही. मी अशी ओढाली, शिकले नाही, साधी होते. अन माझ्याशी लगीन करणारा मुलगा मॅट्रिक झालेला. तरी भी ताईने मला कसं काय पसंत केलं काय माहित. आमचं लगीन झालं. पण त्यांनी कधीच माझ्या अज्ञानाकडे तिरस्काराने पाहिलं नाही. साहेब म्हणायचे, रामू मला आपल्या समाजाला शहाणं करायचं आहे. घरची स्त्री अडाणी असेल तर समाज शहाणा कसा होईल? त्याला शहाणं करायसाठी एकच उपाय, तो म्हणजे शिक्षण. आणि साहेब मला शिकवायला लागले. मी त्रासून म्हणायचे पांडुरंगा. तर साहेब म्हणायचे, पांडुरंगा पांडुरंगा नको म्हणू, मन कला काना का. साहेब म्हणायचे, रामू माणसाची खरी किंमत त्याच्या माणुसकीवरून ठरते. आणि त्या क्षणीच्या आयुष्याला नवा अर्थ मिळाला. साहेबांनी माझ्या अज्ञानाच्या वाटेवर ज्ञानाचा दीप लावून मला साक्षर केले. आता मी लिहाया वाचायला लागले बरं का. साहेब कधी प्राध्यापकी तर कधी वकिली करीत असत. बहिष्कृत भारत, मूकनायक, बातमीपत्रही काढत आणि समाजाच्या कामात स्वतःला झोकून देत असत. माझाही त्यांच्या कार्याला हातभार असायचा. त्यांच्याकडे येणाऱ्या दुःखी, कष्टी, शोषित लोकांच्या न्यायासाठी मी साहेबांना मदत करायची. असे करता करता आम्ही आमच्या संसाराचा गाडा तर ओढलाच, पण सोबतच सामाजिक समतेचाही गाडा आम्ही ओढत होतो.
ते आमच्या घरी आले आणि आणि दारातूनच आहेत का बाईसाहेब म्हणून आवाज देऊ लागले. साहेब घरातच होते. साहेबांनी माझ्याकडे पाहिलं आणि मी साहेबांकडे पाहिलं. साहेब म्हणाले, रामू तू आता 5 लेकराची आई नाही, तू तर आता 9 कोटी जनतेची आई झालेली आहे. मी पाहतोय कार्यकर्ते तुला आई म्हणून हाक मारतायत. मी म्हणाले, होय मी 9 कोटी लेकराची आई आणि तुम्ही या समजा लेकराचे बाबासाहेब. आणि आजही लेकरं साहेबांना बाबा आणि मला रमाई म्हणतात. आणि माझं मन साहेबांच्या प्रती असलेल्या मायेनं भरून येतं. असे करता करता आमचे दिवस वर्ष लोटत गेले. साहेबही महाडचा सत्याग्रह, मंदिर प्रवेश या कामात व्यस्त होते. कार्यकर्त्याची रीत असायची. माझी तब्येत मला साथ देत नव्हती. महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस मी साहेबांकडे हट्टच केला, मला की तुमच्या सोबत महाडला यायचं आहे, महाडच्या सत्याग्रहात भाग घ्यायचा आहे, तुम्हाला मदत करायची आहे. साहेब म्हणाले, रामू तिथे खूप दगदग असणार, खूप कामे आहेत, दिवस रात्रीचा प्रवास आहे, कार्यकर्त्याची जुळवाजुळव करावी लागणार, खूप सारी कामे आहेत. त्यात तुझी तब्येत अशी, तुझ्या तब्येतीकडे पाहता तुझ्या योग्य तिथे कुठलंही काम नाही. यावेळी तू इथेच आराम कर. मी म्हणाले, साहेब मी एक काम करू शकते, मला कुठलाही कंटाळा येणार नाही किंवा माझी कुठलीही दगदग होणार नाही. मी तुमच्या समजा कार्यकर्त्यांना एका जागी बसून भाकऱ्या रांधून खाऊ घालू शकते. साहेब काहीच बोलले नाही, हसले आणि एकटेच जाऊन महाडचा एवढा मोठा पाण्याचा लढा लढले. आता दिवसेंदिवस माझी तब्येत खालावत चालली होती. उठणेही अशक्य होत होते. फॅमिली डॉक्टरचा इलाज मात्र चालू होता. एक दिवस साहेब मला म्हणाले, रामू तू अशी किती दिवस खाटेला चिकटून राहशील. मी फॅमिली डॉक्टरकडे जाऊन आलो. ते म्हणाले, औषधासोबत हवा पालट करायची गरज आहे तुला. त्याकरिता रमाला निसर्गरम्य वातावरणात राहावं लागेल, म्हणून तुला धारवाडला पाठवत आहे. वसतिगृहाचे व्यवस्थापक बळवंत वराडे यांना आत्ताच पत्र लिहितो, रमाला धारवाडला घेऊन जा. मी धारवाडला गेले. माझ्या सोबतीला लक्ष्मीबाई, यशवंत आणि मुकुंद हे पण होते. तिथल्या मोकळ्या हवेत मला बरं वाटायला लागलं. प्रकृती सुधारणा होत होती. वसतिगृहात राहणाऱ्या मुलांवर मी लक्षही देऊ लागले. आणि त्याच वेळेस तिकडे लंडनला साहेबांनी पहिली गोलमेज परिषद गाजवली बरं का.
माझा तो सावकार आहे, तो ते समज पाहून घेते. तुम्ही काय एवढी काळजी करू नका. मी म्हणाले, तुम्ही काहीही करा. वराडे मास्तरांनी नोट घेतली. ते आलटून पालटून पाहू लागले आणि म्हणाले, आई साहेब तुम्ही कुठलीही काळजी करू नका. माझा तो सावकार आहे, तो समजा पाहून घेते. बाबासाहेबाचे कुटुंब आले आहे, त्यांना काहीही कमी पडू देऊ नका. त्यांना जे पण लागतं ते समजा घेऊन जा. मी म्हणाले, बोर्डिंग आमचे, मुलं आमची, मग मुलांना जेवू घालणे ही जबाबदारी पण आमचीच नव्ह. तुम्ही काहीही करा. मी आतल्या खोलीत गेले आणि आतल्या ट्रंकेतून एक दागिना काढून आणला. तो म्हणजे हातातल्या सोन्याच्या बाकाल्या. वराडाच्या हातात दिल्या आणि म्हणाले, मास्तर हा दागिना बिनधास्त कोणाकडे गहाण ठेवा आणि मुलांना जेवू घाला. त्या दिवशी मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवला आणि वसतिगृहातील समजा मुलांना जीव घातले. जसजसा मुलांच्या पोटात घात जात होता, तस मन मायेनं भरून येत होतं. मन गळीवरून येत होतं. अश्रूंचा पूर थांबत नव्हता. मी जाते. माझं आयुष्य जेमतेम 37 वर्षाचं. फार लांब नाही, पण मोठं आहे, समाधानाचं आहे. मी साहेबांना सूर्य होताना पाहिलं आहे, सूर्याचा महासूर्य होताना पाहिलं आहे, महासूर्याचा प्रज्ञा सूर्य होताना पाहिलं आहे. तुम्हाला मला समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेबांना समजून घ्यावं लागेल. एकीकडे ध्येयवाद आणि दुसरीकडे भावना, याच्याही पलीकडच्या परिघात वावरत होते मी. पण कधी या चक्रात पिसले गेले नाही, तर सही सलामत सुटले. बाबासाहेब घडताना त्यांना समर्थन देणारी यशस्वी स्त्री रमा. माझी कीव करू नका, माझ्याकडे दयेने पाहू नका, आदराने पहा. कमकुवत नाही, कणखर आहे मी. ज्ञानाच्या सागरासोबत संसार करणारी अशी खंबीर स्त्री रमा. मीच रामू आणि मीच रमाबाई भीमराव आंबेडकर. मुलाची दशा पाहुनी बांगड्या सोन्याच्या रमानं दिल्या काढून, सोन्याच्या रमानं दिल्या काढून. अतिशय उत्तम रेखाटन या ठिकाणी साधनाताई गडलिंग यांनी केलेलं आहे आणि यांचं श्रेय फक्त साधनाताईला नाही जात मंडळी. यांचं श्रेय त्यांच्यापेक्षाही दुपटीने मेहनत घेणाऱ्या या नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शक आमचे आदरणीय रत्नाकर सिरसाट सरांसाठी देखील जोरदार टाळ्या झाला पाहिजे. नुकताच सादर झालेल्या रमाईबद्दल मनोज राजा गोसावी लिहितात, मिलती ना जिंदगी में तेरी साथ मारमा, मिलता ना जिंदगी में तेरा साथ मारमा, हटती ना गम की वो काली रात मारमा, मिलता ना जिंदगी में तेरा साथ मारमा, हटती ना गम की काली वो रात मारमा. ये सोना हीरे मोती सब कुछ तूने दिया, वरना हमारी
औकात मारमा हमारी क्या थी औकात मारमा. अतिशय सुंदर रेखा. ते आकर्षक मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित झालेले, या सभागृहामध्ये उपस्थित झालेले आणि खास करून अकोल्यावरून इथं आलेले आदरणीय महेंद्रजी शेगावकर सरांना आपण सगळेजण ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत याची जाणीव मला आहे. मी त्यांना मंचावर आमंत्रित करायला तत्पूर्वी या ठिकाणी या सभागृहामध्ये मान्यवर मंडळींपैकी जे पूर्वीला उपस्थित नव्हते ते आदरणीय आमचे मार्गदर्शक संडे मिशन विहार अमरावती तथा बुद्ध जयंती उत्सव समिती या संस्थांचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्रजी मुंद्रे सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी रवींद्रजी मुंद्रे सरांना अतिशय सन्मानपूर्वक विनंती करतो कृपया त्यांनी मंचावर यावं आणि त्यांचं स्वागत करण्याकरिता मी या ठिकाणी आमचे मार्गदर्शक डॉक्टर गोवर्धन सरांना विनंती करेन की पुष्पगुच्छ देऊन आदरणीय रवींद्र सरांचं स्वागत आदरणीय गोवर्धन सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रवींद्र मुंद्रे सर आंबेडकरी समाजाचं प्रतिनिधित्व करत सिनेट सदस्य म्हणून अमरावती विद्यापीठामध्ये एक प्रतिनिधी म्हणून सक्षम भरभक्कम असं विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मंडळी. मंडळी आपल्या माहितीसाठी सांगावंसं बाकी आहे. मी सम्राट अशोक यांना देखील विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे, आपलं स्थान आणि समोरील आमचे मार्गदर्शक मान्यवर मंडळी यांनी स्थान स्वीकारलं, मुंद्रे सरांनी स्थान स्वीकारलं याबद्दल त्यांचा एकदा धन्यवाद करतो. शब्दसुमनांनी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या मुख्य मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमाचं मुख्य मार्गदर्शन करण्याकरिता आदरणीय महेंद्रजी शेगावकर सरांना प्राचार्य करतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. आम्हा सगळ्यांना आपल्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. आमच्या समाजाला आपल्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. आदरणीय महेंद्रजी शेगावकर सर आपणास विनंती आहे.